गाईज, गुड मॉर्निंग. आमचा ब्रेकफास्ट. काय म्हणायचं तुला? फुल झोपेत ना उठून आणलेलं आहे. उठून आणले मी उठलेच होते. नुसतं उठणं आणि इथं येणं उठून त्याच्यात फरक आहे. स्वतः आम्ही फायनली आज ब्रेकफास्टला आलेलो आहे. त्या ब्रेकफास्ट करून चेकआउट करणार आहे इथून. हॅलो गाईज, सो आम्ही आता चाललो आहे कुठे? तरी कॅफे. हां, ह्याने बघितलंय जे की एक खूप छान छान cafe. आहे, ज्याला व्ह्यू वगैरे मस्त आहे. सो तिकडे चाललो आहे. सो मी हे लोकल सनस्क्रीन घेतलं इकडून. आपण ट्राय करूया कसं आहे बॉडीसाठी. मी विसरून आले लावायचं आणि तो केवढा ऊन आहे बघ. हे बघा 3 दिवसात ना आज ऊन बघतोय. कारण आम्ही आज लवकर उठलो ना. चेकआउट होतं आमचं चेकआउट झालं. बॅग्स तिथंच ठेवलेत. दुसरीकडं बुकिंग व्हायची आहे. चल हां, आता आपण भेटूया कॅफेमध्ये. बाय नाही, बाय नाही बोलायचं ना, सारखं बाय नाही बोलायचं आहे. सो आता भेटूया आपण भेटूया व्हिडिओमध्ये. कॅफेमध्ये. बाय. परत बाय बोलली मी. आता आपण व्हिडिओ कॅफेमध्ये. गाईज, एक अमेझिंग गोष्ट झाली आहे. म्हणजे कोणाला ते बिलीव्ह होतं नाही होतं, आय डोंट नो, बट हां आम्ही करतो. आम्ही आता रँडमली खायला निघालो होतो दुपारचं. सो एक नॉर्मल कॅफे, नॉर्मल म्हणजे छान एक व्ह्यूसाठी आहे ना, जेन्युनली फक्त व्ह्यूसाठी आम्ही एक कॅफे बघितलं होतं आणि आलो इथे. तर गेस वॉट, की आज मंडे आणि हिचा दर मंडेला उपास असतो. हां, मंडे मोस्टली ट्राय करतो मंदिरात जायला. मोस्टली ट्राय करतो, हां बट जेव्हा नाही होत तेव्हा नाही होत. घरी पण पूजा करतो वगैरे, बट मी ट्राय करतो जायला. आणि आज मंडे आहे आणि इकडे काहीतरी अनएक्सपेक्टेड आहे. जाऊन दाखवण्यात. शंकराची प्रॉपर त्यांनी मंदिर केलेलं आहे, गणपती. आणि आम्हाला हे नंतर दिसलं, म्हणजे आल्या पण दिसलं, नंतर रिअलाइज झालं. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो आम्ही. एवढ्या लांब का आलो होतो आम्ही. गाईड, मस्ट विजिट इथं. मी तुम्हाला नंतर पूर्ण त्याचा क्रायटेरिया आहे की हां क्रायटेरिया आहे की एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्ही फूड ऑर्डर करायचा, मग तुम्हाला खाली एंट्री देतात. 4 पर्टिक्युलर अमाऊंट म्हणजे 4 आयटम्स तुम्ही बाय करायला पाहिजे कुठले पण. सो आम्ही आता निघालोय दुसऱ्या रिसॉर्टमध्ये चेक इन करायला. खूप भयंकर ऊन आणि गरमी होती म्हणून हे अवतार झालेत. हे बघा, हा पण अख्खा लाल लाल झाला हा. तर सगळे बोलतात की ऊन नाही आहे, नाही हा पाऊस येतो, नुसता पाऊस येतो, बट असं नाही आहे. ऊन खूप ऊन दुपारचं. आम्ही इथून मागे बाहेर पडत होतो, बरोबर टायमिंगला पडत होतो असं वाटलं आज. खूप भयंकर ऊन. आम्ही जिकडे गेलेलो ना तिकडे तर होतं, म्हणजे छान व्ह्यूसाठी वगैरे मस्त आहे. थोडं सनसेटच्या टायमिंगला जायला बरं आहे ते, हो की नाही. 4 नंतर हां, थोडं ऊन उतरलं की जाण्यासाठी ते बेटर आहे ऑप्शन. आणि आता आम्ही हे कोकोनट विलेजला होतो, तिथून आम्ही निघालो आणि आता आपण कुठे चाललो आहे? हां, पतंगला होतो. पतंग कोकोनट विलेजला होतो. छान होतं रिसॉर्टला, बेसिक ठीक होतं. आणि आता आम्ही चाललो कुठे? ऑर्किडेशिया रिसॉर्टला. सो आता आपण तिथे जाऊन थोडं फ्रेश अँड ऑल होतो. आता आज तर ऑलमोस्ट किती वाजले? ऑलमोस्ट 4:30 वाजले. सो आता आपण तिकडचं थोडं एक्सप्लोअर करू, काय आहे काय नाही. आत्ताचा जो हॉटेल आहे तो काटा बीचला आहे. आता मी पतंग त्या साईड
कॅरॉन काटा तो साईड एक्सप्लोअर करायचा आपल्याला. सो भेटूया आपण तिकडे. छान दिसतंय. आता रूम्स आम्ही अजून बघितला नाही, चेक इन करतोय. लेट्स सी हाऊ इज इट. दिस इज द रिसॉर्ट. लुक एट दिस, सो प्रिटी. केवढा सुंदर आहे हा व्ह्यू, एवढा मस्त आहे यार. असं क्यूटचं सीटिंग, इकडे असा क्यूटचा एरिया. दिस इज द रिसॉर्टचं एंट्रन्स आहे, लॉबी. आता आम्ही जाणार आहे वरती, जेव्हा ते आम्हाला देणार रूम मग मी तुम्हाला दाखवते कसं आहे मग सर्विस अँड ऑल. यार मस्त वाटतं. तू तर मला दुसरं बोलला होता ना काहीतरी. मग आपण इथे कसं आलो बघ ना, काय आहे? देख आगे आगे होता है क्या आहे आगे? हे वेलकम ड्रिंक आहे, काय आहे? आणि हे त्यांनी इतकं सुंदर असं डेकोरेट करून दिलं आहे. कोकम सारखं दिसतं पण आहे. रोज ते फ्रूट एक हां, हे घे रोझेल ज्यूस इथे लिहिलं आहे. रोझेल ज्यूस लव इट. हे बघ ना बाजूला थोडं छान आहे. हा एरिया पण खूप छान आहे. सिरियसली भारी वाटतंय. आवडलं मला, खूप आवडलं. एवढं पोलाईट आहेत आणि एवढं छान सर्विस देण्यासाठी 100% रेकमेंडेड आहे. आता आम्ही रूम तर दाखवतो, बट हे तर बेस्ट आहे. येस, हे तर बेस्ट आहे. तर रूम्स तर मला आयडिया नाही, कारण तिथं बघितलं नाही, ह्यालाच पाहिलंय. रूम्स आपण आता रिव्ह्यू करूया. मनीष Surprise. टूर देईल. मनीष तुम्हाला तुलाच द्यायला लागणार आहे. Instagram नाही. अरे भाई, तुलाच द्यायला अरे लागणार आहे. हां. आम्ही चेक इन करण्यासाठी चाललो. अरे अरे, कसलं भारी आहे. ओ थँक्यू. येस, सो क्यूट. चला, मी आता तुम्हाला रूम टूर देणार आहे. स्वादिका. हे बघा, हे आमच्या बॅग्स होते, इग्नोर करा. हे आहे असे सुंदरशी बाथरूम्स त्यांच्याकडून आमच्यासाठी. येस. त्याच्यानंतर ना हे आहेत क्यूटशे स्लिपर्स. आणि हे आहे वॉशरूम. आणि मस्त मस्त अंघोळीसाठी. आणि इकडे मिरर. प्रेम माझं. मी आत्ता गेले असते बाहेरकडनं. अजून तरी मेन व्ह्यू राहिलेला आहे आपला. इकडे मिरर. थँक गॉड. टीव्ही हा फॉर युअर एंटरटेनमेंट. हे असं सुंदरसं डेकोरेशन आहे. हे काय पण आपली ॲनिव्हर्सरी होती ना, ओ! एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी होती. हे बघा, त्याच्यासाठी त्यांनी ते केलं, लास्ट सांगितलंय. त्याचे त्यांनी एकदम लास्ट मोमेंटला केलंय. त्यांनी आम्हाला थांबून ठेवलं खाली की ते थोडंसं डेकोर करतायत जेवढं होईल तेवढं. हा, सुंदर केलंय. बट हे क्यूटचे फ्रेम्स अँड ऑल. येस. आणि आता फायनल व्ह्यू. येस. रेडी? येस. येस, इट इज वर्थ इट. पैसा क्रेझी व्ह्यू आहे. क्रेझी. हा ना, Worth बेस्ट it, चॉईस worth it. आतापर्यंत ब्रो. सो गुड. इथून बाहेर जायचं मन करणार नाही आहे माझं आता. आय डोंट नो, आता मी तुम्हाला थोडे असे ट्रॅव्हलचे देईल का नाही, कारण काय खूपच भारी आहे. हो ना. तिथे वरती अजून झूम नाही होणार, बट बिग बुद्धा हा, बिग बुद्धा इथून दिसतोय पूर्ण. इथून दिसतात. त्या- आपण तिकडे जाणार आहे हो उद्या. जाणार आहे.
सो हा होता एक छोटासा रूम टूर आमचा. सो कसं तुम्हाला आवडलं का रूम वगैरे सांगा आम्हाला. हॉटेल वगैरे खूप छान आहे. तर जर तुम्ही- हॉटेल रेकमेंडेड आहे. 100% 100% खूप सुंदर आणि स्टाफ वगैरे पण खूप छान आहे. खूप पोलाईट आहेत यार. खूप म्हणजे लिटरली ना मला असं होत होतं ना की ओ माय गॉड एवढे कोण असं पोलाईट असू शकतं. कारण का आपल्या इकडे नाही भेटत बघायला अशा गोष्टी. इतके पोलाईट, इतके काइंड, लाईक लिटरली इट्स लाईक ते तुम्हाला असे ट्रीट करतात की जसं की तुम्ही दुसऱ्या दुनियेतून आले. हा ना. ओके आता आम्ही जरा फ्रेश होतो. बाहेर पडलो की तुम्हाला परत दाखवणार आम्ही कुठे चाललो ते. आता मी तुम्हाला दाखवतो काटा मार्केट. आम्ही आता काटाला आलोय. त्याचं मार्केट फिरतोय. तर आवरून वगैरे रूममधनं मी मस्त झोप काढली झोप कारण का काढली. माझा घसा दुखायला लागला. आता हिला काहीतरी हॉट पियायचं आहे. हां खूप घसा दुखला. दॅट्स वाय आम्ही आता आलोय काटा मार्केटला. आम्ही गाडी इथं पण एक गाडी रेंट केली आहे. ती आता बाईक स्कूटी रेंट केली आहे. बट खरं खूप कूल आहे इथं. मजा येते. हो. म्हणजे म्हणजे- पतंग मला आता असं वाटायला लागलंय पतंग पतंग नाही पतंग थोडंसं ओव्हर हाईप. म्हणजे तिथं फुल पार्टी एरिया आहे तो हां थोडा. हां हा चिल एरिया आहे. हां करेक्ट. म्हणजे कूल आणि चिल एरिया. हां शांत So- आणि पार्टी पण तेवढीच. येस. नाही बट आवडलं मला. काटा आहे ना इथले हॉटेल्स पण आहेत ना खूप छान आहेत. चलो आता आपण काहीतरी पिऊया थोडं. थोडंसं ना भूक पण लागली आहे. बट भूक नंतर भागूया. पहिल्यांदा पिऊया. नाही तर मग जर असं वगैरे भेटलं तिकडे की प्यायला खायला दोन्हीच तर तिथेच बसू. चालेल ना. ओके सो आम्ही फूड दाखवतो तुम्हाला. आम्ही आलो आता लॉस्टमध्ये. लॉस्ट इन फुकेत. आणि ही जी ही थाय टी लाथे. थाय टी. हे आलंय आमचं केसडिया व्हेजीवालं. कोकोनट लाटे. माझं कोकोनट लाटे छान दिसते. नाईस क्यूट कॅफे. कसं आहे? आपली चहासारखाच फ्लेवर आहे बट थोडासा असा केसरिश काइंड ऑफ असा एक फ्लेवर आहे त्याला. थोडासा हिंट ना छान लागतं. मला सारखं माईक यूज करायला लागतंय. सगळीकडे गाणी चालू असतात. आता आम्ही तुम्हाला दाखवतो की इथून वरती जायचा रूट कसा आहे. खूप छान आहे. प्रिटी आहे ना. लॉबी तर तुम्ही बघितली दुपारी. हे पेशियो हा खालचा डायनिंग एरिया आहे. सकाळी तर खूपच भारी वाटेल बट आता अजून सुंदर दिसतं आहे बिकॉज त्यांनी लाईट्स वगैरे लावलेत ना. हा सगळा डायनिंग एरिया ब्रेकफास्ट वगैरे सगळं इथे. आय थिंक हे मंदिर टाईप हे पूजा करतात इकडे ह्याचे है ना. एक्झॅक्टली नाही माहिती आहे काय आहे. तसंच आहे काइंड ऑफ तसंच आहे. असं छान वाटतं जायला पण. इथून आहे का फॉर शुअर. बघ इथून नव्हतं आलतो ना बरोबर. आपण स्टेअर्सवरनं आलतो ना. तिथे पुढे स्टेअर्स आहेत. हां राईट. थोडंसं मी कन्फ्यूज होते कारण का मला समजत नाही. सो डोंट माइंड गाईस. हे बघीन याला काय दिलं क्यूटचं फुल. मला खूप आवडतं. मीच पहिल्यांदा येतोय ना. हा आणि या रोडने तर त्यांनी आपल्याला मागूनच आणलं होतं. आत्तापर्यंत काय शानपणा करत होता की मला माहिती आहे चोईल. मला माहिती आहे. तुला मी रूम मध्ये आणलं ना बस.
एवढी चढाई करून फुकटची म्हणजे तू इकडनं आलीस तर चढाई नसती कमी झाली. आहे इथून केवढं स्टीप आहे इथं तूच आहे, हे बघ येड्या. किती आहे. फुकटचं मला बरं नाही तरी चालवतो. हा पूर्ण स्टेअर्स आहेत. हे बघा व्ह्यू किती सुंदर आहे. हा आता आम्ही 7-11ला गेलो. का फिशरमॅन फ्रेंड हनी लेमन हे सगळं आणायला गेलो होतो. स्ट्रेप्सिल आणायला गेलो होतो कारण का मला त्रास होतोय, घसा दुखतोय आणि कसं तरी होतंय म्हणून मग कफ सिरप आणलं आणि काय काय आणलं, बरंच काय काय आणलं. विटॅमिन सी हे ते इम्युनिटी बूस्टर्स आणि त्या गोष्टी. कारण का आम्हाला अजून इथे किती दिवस आहे, आपण अजून इथे तर भरपूर दिवस आहे. मग मी जर आजारी पडलो तर मग मला एकटा काय करणार ना, काहीच नाही करू शकणार. हो माझ्यामुळे त्याला इथंच राहायला लागेल. त्याच्यापेक्षा बरे होऊ आणि फिफीला जाऊ आणि मग मज्जा करू. कारण मला शूट करायचं आहे, ब्लॉग करायचं आहे आणि अशा छान छान हॉटेल्समध्ये राहायचं आहे. तर आता मी औषध खाते आणि झोपते आणि उद्या बरी होते. सो हा ब्लॉग आपण इथे संपूया. बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टाडा.